हर्षवर्धन पाटलांचा बंडाचा पवित्रा कायम आहे। अजित पवार यांनी चौथ्यांदा फसवणूक केली आहे, त्यामुळे कार्यकर्ते आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचा दावा हर्षवर्धन पाटलांनी केलाय। पाटलांच्या या भूमिकेने बारामतीतला तिढा अजून कायम असल्याचं अधोरेखित झालंय। शेवटी लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे। हुकुमशाहीने नाही काय करू शकत आपण। शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान आहे। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार विरोधाची तलवार अजूनही मॅन केलेली नाही। अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघात मदत करण्यास अजूनही हर्षवर्धन पाटील तयार नाही। मुंबईत देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढल्यानंतरही हर्षवर्धन पाटील कार्यकर्ते ऐकतील की नाही असं सांगतायत। यापूर्वी अजित पवारांनी 4 वेळा फसवणूक केलेली आहे असा त्यांनी आरोप केला। गेले 20 वर्ष आम्ही लोकसभेला त्यांचं काम करतोय, म्हणून तर अंकिता पाटील जी बोलले ते काही चुकीचं नाही। 4ला काम केलं आम्ही लोकसभेचं, नंतर विधानसभा लागली आम्हाला विरोध। 9ला आम्ही लोकसभेला त्यांचं काम केलं, विधानसभा लागली आम्हाला विरोध, आणि निवडणूक झाली की लगेच आमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम केलं। मग आता परिस्थिती अशी आहे की ज्यांचं तुम्ही काम केलं, ज्यांना आमच्या विरोधात निवडून आणलं, ती माणसं कुठे आहेत आज? हर्षवर्धन पाटलांना आता थेट इंदापूरबाबत आश्वासन हवं असल्याचं दिसू लागलं। अजित पवारांनी 2 वेळा दत्ता भरणे यांना ताकद देऊन हर्षवर्धन पाटलांना आसमान दाखवलं होतं। त्यामुळे फक्त समजूत काढून बोलणं होण्यापेक्षा त्यांना फडणवीस आणि अजितदादांकडून ठोस आश्वासन हवं। हे सगळं भावना आम्ही फडणवीस साहेबांच्या समोर मांडल्या। अजितदादा सुद्धा त्या बैठकीला होते, त्यांनाही सांगितलं आता म्हणलं कदाचित तुमचा रोल बदलला आहे, आता इकडं तुम्ही आता इकडं आलेला आहात, आणि मग इकडं आता महायुतीमध्ये तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागणार आहे। ते म्हणले आम्ही बसून ठरवू आणि ह्यातला आमचा अंतिम निर्णय फडणवीस साहेब घेतील, तो आम्ही मान्य करू, असं ठरलंय। विजय शिवतारेंच्या बंडोबाचा थंडोबा झालेला असताना आता हर्षवर्धन पाटील माघार घ्यायला तयार नाही। आता इंदापुरात येऊन फडणवीस काय जादू करतात हे पाहावं लागणार। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।